नमस्कार श्रोते हो, आपले स्वागत आहे श्री एस.एस.जे.पी. पॉलिटेक्निकच्या पॉडकास्ट पॉलिटेक्निक पल्समध्ये आणि मी आहे आपली होस्ट अंजना माळी. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत, ज्या विषयावर अनेक वर्षापासून चर्चा, उत्सुकता आणि वाद आहेत आणि तो विषय आहे होमिओपॅथी मिथक की सत्य. या विषयावर आपल्याकडे बोलण्यासाठी आलेले आहेत श्रीमती के.बी. आबड, होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या होमिओपॅथी फार्मसी विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर प्रीती प्रसाद कापटणी मॅडम. त्यांना 25 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे या क्षेत्रातला. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम. आपले स्वागत आहे. नमस्कार आणि आपण सर्वांनी मला इथे आमंत्रित केल्याबद्दल तुमच्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या संपूर्ण टीमचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. मॅडम, या क्षेत्रात तुम्ही काय शिक्षण घेतलेलं आहे? ओके. माझं सर्वप्रथम BHMS हे नाशिकहून झालेलं आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स 2003 मध्ये झालेलं आहे. त्यानंतर 2006 मध्ये मी एंट्रन्स देऊन MD केलेलं आहे आणि MD झाल्यानंतर मी PG DCC म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजी पुण्याहून केलेलं आहे. त्यानंतर मी आपलं PhD परस्यू करते. आता सध्या माझं PhD स्कॉलर आहे मी. माझं नेफ्रोलिथियासिसवर रिसर्च चालू आहे. नेफ्रोलिथियासिस म्हणजे आपला किडनी स्टोन. आणि रिसेंटली मी एक महिन्यापूर्वी परमनंट मेकअप चा कोर्स करून आलेली आहे मुंबई अंधेरीवरून. तर या पद्धतीने माझे हे सगळे अशा डिग्र्या आहेत एक. अतिशय छान. मॅडम, आता होमिओपॅथी जे आहे त्याबद्दल काही जण म्हणतात की होमिओपॅथीने आयुष्य बदलतं, तर काही जणांचं म्हणणं असतं की त्या तर साखरेच्या गोळ्या आहेत. तर होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? खूपच छान प्रश्न आहे आणि हा पूर्ण जनजागृतीसाठी पण फार महत्त्वाचा विषय आहे. तर होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? तर होमिओपॅथी हे एक नॅचरल सायन्स आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे होलिस्टिक सायन्स आपण याला म्हणू शकतो. म्हणजे एक्झॅक्टली काय? तर होमिओपॅथीमध्ये नेचर्स लॉ ऑफ क्युअरला फॉलो केलं जातं. सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटरला फॉलो केलं जातं. मग नेमकं सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर म्हणजे काय? तर 2000 वर्षापूर्वी आमचे जे जनक आहे होमिओपॅथीचे डॉक्टर सॅम्युअल हॅनेमॅन त्यांनी काही पर्टिक्युलर गोळ्या, काही पर्टिक्युलर औषधं स्वतः घेतल्यानंतर त्यांना जे सिम्प्टम्स डेव्हलप झाले आणि ते सिम्प्टम डेव्हलप झाल्यानंतर त्यांनी सेम मेडिसिन काही लोकांना दिल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हे सेम मेडिसिन सेम सिम्प्टम्स डेव्हलप करतायत आणि म्हणूनच तिथे एक आपला असा लॉ तयार झालाय की सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर म्हणजे लाईक क्युअर्स लाईक. काट्याने काटा काढला जातो असं आपण जे म्हणतो त्याचं हेच आहे. तर या पद्धतीमध्ये होमिओपॅथिक पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन दिले जातात मॅडम. तर कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन म्हणजे काय? तर ज्यामध्ये मन, शरीर, भावना, आपल्या सवयी आणि रेग्युलर आपण जे पण काही ॲक्टिव्हिटी करतो या सगळ्यांचा विचार करून आणि औषध ठरवलं जातं. जे फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कुणाचा स्वभाव खूप हळवा असतो, कुणाचा स्वभाव खूप चिडचिडा असतो, रागीट असतो, कोणी थोडं घाबरट असतं. तर या सगळ्या गोष्टींचा मेळ इथे घातला जातो. स्वभावानुसार तुमची औषधं तिथे डिसाईड होतात. जरी एकच असला तरी स्वभाव वेगळा असतो आणि त्यामध्ये शरीराच्या पण सगळ्या गोष्टी बारकाईने बघितल्या जातात. जसं काही लोकांना खूप जास्त तहान लागते, काही लोकांना कमी तहान लागते, कुणाला थंडी लवकर वाजते, कुणाला गरमी लवकर होते. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. तर तिथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी फॉलो होते की इंडिव्हिज्युअलायझेशन कन्सेप्ट. मग हा इंडिव्हिज्युअलायझेशन कन्सेप्ट काय आहे? तर या होमिओपॅथीमध्ये प्रत्येकाचं औषध वेगळं निघतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा एक सर्दीचा पेशंट माझ्याकडे आलाय. सर्दीच्या पेशंटला बाकीच्या पॅथीमध्ये सिमिलरली समजा अँटीपायरेटिक दिलं जाईल किंवा अँटी ॲलर्जिक दिलं जाईल किंवा काही आणखी काही अँटी ॲलर्जिकच्या व्यतिरिक्त अँटासिड वगैरे दिले जातील. पण होमिओपॅथीमध्ये समजा माझ्याकडे सर्दीचा पेशंट आला तर त्या सर्दीच्या पेशंटला हजारो सर्दीच्या पेशंट आम्ही वेगवेगळे कन्सिडर करणार. कारण सर्दी होण्याचे कारण वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ एखाद्याला सर्दी खूप गार हवेत गेल्यामुळे होते, कुणाला सर्दी कोणाचं इन्फेक्शन झाल्यामुळे होऊ शकते, कुणाला सर्दी फक्त बर्फ खाल्ल्यामुळे होऊ शकते, कुणाची सर्दी गार हवेतून किंवा ट्रॅव्हलिंग केल्यामुळे होऊ शकतं, पाणी बदलल्यामुळे होऊ शकते. तर या होमिओपॅथीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो की तुम्हाला नेमकी सर्दी काय कारण आहे, तुमच्या आजाराचं मूलभूत कारण काय आहे. आणि या पद्धतीने त्यांचं शरीर, मन या सगळ्यांचा भावना, ते विचार करण्याची त्यांची क्षमता या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक इंडिव्हिज्युअलाइज कन्सेप्ट विचार करून आपण मेडिसिन देतो. नंतर एक आणखी महत्त्वाची गोष्ट होमिओपॅथीमध्ये अशी आहे मॅडम की मिनिमम डोस दिला जातो.
आता हा मिनिमम डोस म्हणजे काय, तर आपण जो डोस पेशंटला देणार आहोत तो एकच सिंगल डोस काम करणारा असतो. बरोबर. आणि तो का काम करतो, कारण की अकॉर्डिंग टू होमिओपॅथिक सायन्स व्हायटल फोर्स एक कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्ही जर जिवंत आहात तर तुमच्यामध्ये काहीतरी जिवंतपणाचं लक्षण म्हणजे एक प्रवाह. चैतन्य काहीतरी आहे आणि त्याच्यावर तो काम करणारा डोस असतो. म्हणजे तो स्टिम्युलेट करतो, तुमच्यामधल्या इम्युनिटीला तो स्टिम्युलेट ओके. करतो. तो तर त्याला तुमच्या मारत नाही, तर त्याला नाही. अजून हां, तर जागृत तुमची जी करतो. इम्युनिटी असते त्या इम्युनिटीला तो स्टिम्युलेट करून त्या इम्युनिटीला ॲक्टिव्ह करतो. ओके. आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर ते मेडिसिन त्या पर्टिक्युलर आजारावर काम करते. अशा पद्धतीने होमिओपॅथीचं आपण इंट्रोडक्शन देऊ शकतो. ओके. मग या औषधांचं स्वरूप कसं असतं? हां, औषधं तर कशी असतात ती? अगेन तर व्हेरी गुड क्वेशन अगेन. आपण होमिओपॅथीचे तुम्ही फक्त साबुदाण्याच्या गोळ्या बघितल्या असाल, तर असं आपण फक्त साबुदाण्याच्या गोळ्यांमध्येच देतो असं नाहीये. तर असं. होमिओपॅथिक मेडिसिन बऱ्याचदा पावडर फॉर्ममध्ये पण दिली जातात, मदर टिंक्चर फॉर्ममध्ये पण दिली जातात किंवा आपण त्या बऱ्यापैकी अशा टॅबलेट फॉर्ममध्ये पण असतात. वेगवेगळे हो का? फॉर्म आहेत. तर ह्या ग्लोब्युल्स ज्या असतात ह्या मात्र साखरेच्या असतात. ज्या तुम्ही पहिले बोलल्या, की बरोबर. साखरेच्या गोळ्या असतात का? तर त्या ज्या ग्लोब्युल असतात त्या प्लेन साखरेच्याच असतात. पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये काही मेडिसिन्स टाकतो, तेव्हा ते मेडिकेटेड ग्लोब्युल्स होतात आणि मग त्या मेडिसिन म्हणून कन्सिडर होतात. तर असं पण बऱ्याचदा म्हटलं जातं, की होमिओपॅथीमध्ये मेडिसिन्स जे तुम्ही देतात, तर ते एक्झॅक्टली कशापासून बनवलं जातं? असं. तर होमिओपॅथीमध्ये मेडिसिन्स सगळ्या खूप सारे प्लांट किंगडम आहे. जे प्लांट्स असतात, व्हेरियस बॉटॅनिकल सोर्सेस आहे. त्याच्यानंतर ॲनिमल सोर्सेसपासून मेडिसिन बनवले जातात. त्यानंतर मिनरल्स आहे, बऱ्यापैकी खजिने वगैरे असतात, जे आपले नॅचरली ऑकरिंग सबस्टन्सेस असतात. इव्हन मला सांगायला आवडेल, की असे पण काही जागा आहे, की जिथल्या पाण्यापासून पण मेडिसिन बनवलं जातं. पाण्यापासून? हो, येस. तर पाण्यापासून म्हणजे उदाहरणार्थ सांगते तुम्हाला. आता वेस्टबेडन म्हणून एक पर्टिक्युलर साऊथ कोरियामध्ये एक पर्टिक्युलर तळं आहे पाण्याचं. तिथल्या पर्टिक्युलर तळ्यातल्या पाण्यापासून. आपल्या महाराष्ट्रामध्ये विचार केला तर उनाई तुम्हाला माहिती हो, असेल हो. गरम किंवा पाण्याचा झरा येस, आहे तिथे तिथे. गरम पाणी आहे. त्या पर्टिक्युलर एरियामध्येच का गरम पाणी आहे? कारण त्या पाण्यामध्ये काहीतरी मिनरल्स हो. वेगळे आहेत. तर ते पाणी सुद्धा आम्ही वापरतो बरोबर. होमिओपॅथिक मेडिसिन बनवण्यासाठी. आणि सांगायला अगदी खूप छान मला आनंद वाटेल, की 25 वर्षांपासून मॅडम मी बघते इतका छान रिझल्ट मिळतो होमिओपॅथीचा. जे आजार बिलकुल बरे होत नाही त्या आजारांमध्ये पण खूप छान काम होतं. म्हणजे उदाहरणार्थ आता माझ्याकडे एक पेशंट माझ्याकडे सोरियासिस घेऊन आला होता. जो प्रदीर्घ आजार म्हणजे बरोबर. 10-12 वर्षांपासून त्यांना तो प्रॉब्लेम चिवट होता. आजार असतो. येस. तर त्यांना सुद्धा आपल्या औषधांनी जवळ-जवळ 15 ते 20 दिवसात 1 महिन्यामध्ये फरक पडलेला आहे. अरे वा. आणि मी हे असंच बोलत नाही, आय एम हॅव्हिंग ऑल प्रूफ्स विथ मी. मग हे औषधे इतकी परिणामकारक आहेत, येस. तर मग ही सुरक्षित आहेत का? हे प्रचंड सुरक्षित औषध आहे मॅडम, कारण याच्यामध्ये कोणताही मॅसिव्ह डोस आपण देत नाही पेशंटला. ओके. तर मॅसिव्ह डोस म्हणजे काय? मिलीग्राममध्ये डोस देत नाही. आम्ही जे मेडिसिन देतो त्याला एक पोटेंटाइज्ड मेडिसिन असं म्हटलं जातं. मग पोटेंटायझेशन म्हणजे नेमकं काय? तर ही एक प्रक्रिया आहे, ही एक मेथड आहे. त्या मेथडने आम्ही होमिओपॅथिक मेडिसिन बनवलं जातं. से फॉर एक्झाम्पल आता आपलं झेंडूचं फूल आहे उदाहरणार्थ. तर झेंडूचं फूल त्याचं बॉटॅनिकल नेम आम्ही कॅलेंड्युला ऑफिसिनालिस म्हणून म्हणतो. आणि आम्ही त्या पर्टिक्युलर फुलाचे जे फ्लॉवरिंग हेड्स आहे किंवा त्याचे जे लीव्हज आहे, पानं आहेत, ते आम्ही घेऊन त्याच्यापासून आमचं जे पर्टिक्युलर मेडिसिन बनवायचंय, तर मदर टिंक्चर पहिले बनवलं जातं. जे बेसिक टिंक्चर ज्याला आपण म्हणू शकतो. हे मदर टिंक्चर बनवल्यानंतर आम्ही आमच्या पोटेंटायझेशन मेथडनी काही व्हेइकल नावाचे सबस्टन्सेस असतात. जसं की काही अल्कोहोल आहे, काही सॅक्रम लॅक्टोज आहे. लॅक्टोज म्हणजे आपली शुगर साखर. मिल्क पावडर. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही ट्रायच्युरेशनची मेथड करतो, पोटेंटायझेशनची मेथड करतो आणि जास्तीत जास्त 1 पार्ट जर आम्ही मेडिसिनल सबस्टन्स घेतलं तर 9 पार्ट आम्ही व्हेइकल घेतो आणि त्याला मग ट्रायच्युरेशन करून पोटेंटाइज केलं जातं. जेणेकरून त्या पर्टिक्युलर ड्रग सबस्टन्स मधले जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतात, जे ऍक्टिव्ह फायटो कॉन्स्टिट्युएंट आपण ज्याला म्हणतो, ते अराउज्ड होतात आणि ॲटॉमिक लेव्हलवर ते मेडिसिन काम करतात. म्हणजे त्याच्यातले प्रत्येक नॅनो पार्टिकलला आम्ही कामाला लावतो. थोडक्यात सांगायचं झालं तर. अतिशय छान. म्हणून तो मिनिमम डोस म्हणून कन्सिडर होतो. म्हणजेच हे औषधं पूर्णपणे सुरक्षित आहेत अगदी आणि सुरक्षित तेवढीच आहे. परिणामकारक येस, पण आहेत. येस, येस. प्रदीर्घ आजारामध्ये तो खूप छान परिणामकारक आहे मॅडम. आता काही जण म्हणतात, की होमिओपॅथीने आम्हाला फरक पडला आहे. त्यांना खूप विश्वास वाटतो होमिओपॅथीवर. तर इतका विश्वास का आहे लोकांना होमिओपॅथीवर? त्याचं कारण असं आहे मॅडम, समजा एखादं पेशंट 10 वर्षांपासून ते औषध घेऊन थकलेलं आहे. पण खूप वर्षांपासून औषध घेऊन थकून जातात लोकं आणि मग नंतर जेव्हा त्यांना एक पर्टिक्युलर डोस गेल्यानंतर कमीत कमी अरे गोड गोळ्यांनी आपल्याला एवढं बरं कसं वाटू शकतं? असं. आणि तो जो त्यांचा जो एक्सपिरियन्स असतो, दॅट एक्सपिरियन्स टॉक्स.
त्या एक्सपिरियन्सवरून ते म्हणतात, की "अरे, हे एवढ्या वर्षांपासून त्रास होत होता, हा बरा होत नव्हता आणि ह्याच्या एवढ्या-एवढ्या गोळ्यांमुळे आपल्याला इतकं छान बरं वाटलंय." आणि दुसरं कारण हे आहे, की त्यांचं मन पण अगदी स्थिर होऊन जातं. बऱ्याचदा मनावर काम केल्यानंतर पेशंटचा असा एक कन्सेप्ट होऊन जातो, की अरे, आपल्याला तर हे आपलं जे डोकं शांत राहत नव्हतं किंवा कंटिन्युअसली चेन ऑफ थॉट डोक्यामध्ये चालायचे, ते पण बंद झालेले आहेत. म्हणजे हं. आपल्याला आतून बरं वाटतंय आणि म्हणून लोकांचा एवढा विश्वास त्याच्यावर आता वाढतोय. पण तरी अशी काही लोकं असतात, की जे म्हणतात, की "हो, हे सगळं ऐकून आम्ही होमिओपॅथीची औषधं घेतले, हं, पण आम्हाला काही फरक पडला नाही. हे हं. तर मिथकच आहे. ओके. याच्यात काही वास्तव नाही आहे." तर आता होमिओपॅथीमध्ये गैरसमज पण होतात. का गैरसमज होतो? कारण की योग्य औषध निवडणे ही त्या होमिओपॅथची कला आहे. ओके. जो होमिओपॅथ मेडिसिन सिलेक्ट करतो आहे, तर त्या होमिओपॅथचा स्टडी पण तेवढा झालेला पाहिजे. म्हणजे ओके. असं नाही, की तुम्ही पेशंट आला आणि पेशंटला लगेच मेडिसिन दिलं, असं नाहीये होमिओपॅथीमध्ये. हं. होमिओपॅथीमध्ये आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे केस टेकिंग करावी लागते आणि असं. त्या केस टेकिंगमध्ये फिजिकल जनरल, मेंटल जनरल आणि पर्टिक्युलर जनरल अशा प्रकारचे सिम्प्टम्स आम्हाला घ्यावे लागतात. मग आता फिजिकल जनरल म्हणजे काय? तर शरीराबद्दलची सगळी माहिती. असं. तुम्ही किती वाजता झोपतात, किती वाजता उठतात आणि तुमची झोप शांत होते का? तुम्हाला झोपेमध्ये स्वप्न पडतात का? तुम्हाला बापरे! गोड, स्वप्न आंबट पडतात हो, का? हो. सगळं मॅडम अगदी डिटेल म्हणजे त्या शरीराची आणि त्या शरीरातल्या मनाची या सगळ्यांची पूर्ण माहिती घेतली जाते. म्हणजे तुम्ही झोपल्यानंतर तुम्हाला स्वप्न पडतात का? त्याबरोबरच तुम्हाला गोड, आंबट, तिखट, खारट कोणती टेस्ट आवडते? इव्हन हे पण विचारलं जातं. तुमची पाण्याची तहान जर समजा आहे, कमी आहे, तर मग हं. तुम्ही साधारणतः किती वेळानंतर पाणी पिता? किंवा तुम्हाला जर जास्त तहान लागते तर लार्ज क्वांटिटी आफ्टर लार्ज इंटरव्हल एवढा बारकाईने विचार केला जातो मॅडम. बापरे! आणि त्या सगळ्या गोष्टींचा ते दॅट कम्स इन फिजिकल जनरल हं. आणि मेंटल जनरलमध्ये तर मग तुमचा स्वभाव कसा आहे? हे प्रश्न असतात. आता पेशंट सगळेजण आल्यावर आता माझा अनुभव सांगते. पेशंट आल्यानंतर, "अरे माझा स्वभाव तर खूप चांगला आहे. मॅडम तुम्ही हा प्रश्न" मग आम्हाला ते त्याच्यातून नाही लगेच लक्षात येत. मग बरोबर. आम्हाला ते बघावं लागतं, की वेगवेगळे हे प्रश्न कशा विचारून स्वभाव पद्धतीने काढावा लागतो. हो, रिएक्ट कसे खूप करतात. खूप वेगवेगळ्या पद्धतीने विचार करावा ओके. लागतो आणि विचारावं लागतं. आणि पहिल्या व्हिजिटमध्ये बऱ्याचदा पेशंट पूर्ण ओपन अप होत नाही. बरोबर आहे. मग बऱ्याचदा सेकंड, थर्ड व्हिजिटमध्ये पेशंट सांगायला लागतो, "नाही मॅडम मला आहे ना, अशी झाल्यानंतर ही गोष्ट झाल्यानंतर फार संताप होतो." अशा असं. गोष्टी आम्हाला हळू बाहेर पडतात. म्हणून थोडा कधी-कधी वेळ लागू शकतो. पण जेव्हा तुमचं मेडिसिन योग्य पद्धतीने निवडलं गेलेलं हं, आहे, हं. होमिओपॅथचं ते खूप मोठं तुम्ही म्हणू शकता, की खूप मोठा चॅलेंज आहे होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणं. तर तेव्हा आपल्याला ते मेडिसिन म्हणजे दिल्यानंतर पेशन्स रिझल्ट मिळतात. ठेवावा लागतो येस, पेशंटला डॉक्टरांना पण पण आणि येस, येस, पेशंटला पण डेफिनिटली दोघांना. येस. डॉक्टरांना पण पेशन्स ठेवावा लागतो आणि पेशंटला पण. पण जेव्हा मॅडम ते योग्य औषध सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर ह्या हं. कन्सेप्टने मिळतं, तेव्हा मात्र मग कोणीच हात धरू शकत नाही होमिओपॅथीचा. मॅडम एक वर्ड आपण ऐकतो प्लॅसिबो इफेक्ट. येस. तर प्लॅसिबो इफेक्ट काय आहे? हां. तर आता बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलं होमिओपॅथिक मेडिसिन आपण जेव्हा देतो, तर मिनिमम डोसचं काम असतं. हं. बरोबर? तर मिनिमम डोस जेव्हा आपण पेशंटला देतो, तर पेशंटला असं वाटतं, की "अरे, हे एवढ्या 4 गोळ्यांनी मला काय बरं वाटणार आहे?" तर हं. मग बऱ्याचदा आम्हाला तिथे काही सप्लिमेंटरी गोष्टी द्याव्या लागतात. लाइक येस. बायोकेमिक टॅबलेट, हं. लाइक सॅक्रम लॅक्टोज आम्ही त्याला म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये मेडिसिनल क्वांटिटी जास्त नसते, पण डेफिशियन्सी त्याच्यामध्ये कव्हर होते. ओके. म्हणजे आमचे जे बायोकेमिक मेडिसिन्स असतात, टॅबलेट्स असतात, हं, हं. त्याच्यामध्ये असं खूप जास्त मेडिसिन नसतं. पण त्याच्यामध्ये जे असतं ते आपले डेफिशियन्सीज करेक्ट आउट करण्यासाठी वापरलं जातं. ओके. आणि त्या बऱ्याच लोकांना वाटतं, की हे एवढ्या-एवढ्या गोळ्यांनी काय होणार आहे? मग आम्हाला ते बरोबर. कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स द्यावे लागतात. ओके. ज्याला बायो कॉम्बिनेशन्स म्हणतात. पण काम करणारा तो सिंगल डोसच असतो. असं. म्हणून ते असं म्हटलं जातं, की हे प्लासिबो तो इट इस नॉट ॲट ऑल प्लासिबो हं, इफेक्ट. इट हं. वर्क्स ऑन व्हायटल फोर्स. इट इन्क्रीजेस युअर इम्युनिटी अरे अँड वाह! इट विल ॲक्ट व्हेरी नाइसली ऑन माइंड अँड फिजिक. छान. मॅडम होमिओपॅथीने कोणते आजार बरे होऊ शकतात? हो. कुठल्या आजारावर वापरावी? बरेचसे क्रोनिक डिसीजेसमध्ये होमिओपॅथी छान काम करते. उदाहरणार्थ बऱ्याचदा असं होतं, की आता माझ्याकडे माझी होमिओपॅथी प्लस कॉस्मेटिक प्रॅक्टिस आहे. तर बऱ्याचदा काय होतं माझ्याकडे पेशंट येतात आणि ॲलोपॅथीची किंवा कोणत्याही आयुर्वेदाची, युनानीची किंवा कोणत्याही पॅथीची औषधं ते बऱ्याचदा घेऊन झालेले असतात आणि टेम्पररी त्यांना बरंही वाटलेलं असतं. असं. पिंपल्स कमी झालेले असतात. पण मग पेशंटचं म्हणणं असतं, की मॅडम ते औषध झाल्यानंतर 2-3 महिन्यानंतर ह्या परत आल्या आहेत पिंपल्स असं. किंवा हा हो, त्रास मला दिसून परत येतं ते. होतोय. बरोबर आहे. किंवा आपण पिंपल्सचं उदाहरण किंवा आपण इव्हन मेन्स्ट्रुअल पिरियड जे हं. असतात रेग्युलर मासिक पाळीच्या ज्या
समस्या असतात. ह्या ज्या पेशंट्स येतात ना, तर ह्यांचे जे हार्मोनल इम्बॅलन्स झालेले असतात. असं. जेव्हा त्यांच्या माइंड आणि फिजिकवर काम करणारं मेडिसिन त्यांना मिळतं, तेव्हा त्यांचं बऱ्याचदा असं ऑब्झर्वेशन आहे, की त्यांचे हार्मोनल बॅलन्स व्हायला लागतात. ओके. आणि हार्मोन बॅलन्स झाल्यानंतर पिंपल्स आहे ना आपोआप कमी होतात. कारण हे सगळं जे आपल्या शरीरातले हे जे केमिकल्स आहेत पूर्ण एकत्र एकमेकांशी रिलेटेड रिलेटेड आहे. येस. तर अशा पद्धतीने आपण समजा होमिओपॅथिक ट्रीटमेंट त्यांना दिली, तर त्यांचे हार्मोनल बॅलन्स होतात आणि छान पद्धतीने आपल्याला रिझल्ट म्हणजे मिळतो. कायमस्वरूपी तुम्हाला येस, परमनंट. उपचारासाठी येस, येस, येस. होमिओपॅथीवर परमनंट रिझल्ट मिळतो त्याच्यामध्ये. होमिओपॅथीने जे आजार बरे होतात जसे त्वचेचे आहेत किंवा केस गळणं आहे, तसं अजून काही आहेत का की जे आजार बरे होतील? हो मॅडम. महत्त्वाचं म्हणजे होमिओपॅथीमध्ये बघा, आपण म्हणू शकतो जसं मी सांगितलं हार्मोनल डिसऑर्डर आहे, मानसिक आरोग्याच्या समस्या आहे समजा, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहे, थायरॉईडच्या समस्या आहे, तसेच स्त्री रोग संबंधीच्या बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. बऱ्याच स्त्रियांना श्वेतपदर आपण ज्याला म्हणतो व्हाईट डिस्चार्ज किंवा बऱ्याच स्त्रियांना पिरियड रेग्युलर नसतात. मेनोपॉझल एजमध्ये त्यांची बऱ्यापैकी चिडचिड झालेली असते. त्या गोष्टींमध्ये पण होमिओपॅथी छान काम करतं. तसंच बालरोग जसे आपले बालदमा वगैरे असतात. आता माझ्या Instagramच्या ह्याच्यावर मी डायरेक्टली व्हिडिओ टाकले पेशंटचे. जे असं. छोट्या-छोट्या मुलांना अक्षरशः म्हणजे त्यांनी बोललेले पण आहे, की मला पहिले दम्याचा त्रास होता आणि आता पूर्णपणे गेलाय. तर ते अरे मोठे वाह! झालेत मुलं बरेचसे. तर असे ताणतणाव किंवा झोपेच्या समस्या, चिंता या सगळ्या गोष्टींवर म्हणजे मी असं म्हणेल, की प्रत्येक आजारावर होमिओपॅथी खूप छान काम करते. अरे मॅडम, तुमच्याकडे भरपूर पेशंट येत असतात. तुमचा अनुभव खूप मोठा आहे. तर काही केसेस आमच्याबरोबर शेअर करा ना. हो, नक्कीच आवडेल मला माझ्याकडचे काही केसेस शेअर करायला. लाइक फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक पेशंट आलं होतं. माझ्या अगदी आयुष्यभर लक्षात राहणारं पेशंट सांगते. त्या पेशंटला किडनी स्टोनचा त्रास होता, मूतखडा होता त्यांना आणि ते बऱ्यापैकी घाबरलेले होते कारण की त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं. तर ते ऑपरेशनच्या भीतीने त्यांना कोणीतरी माझं नाव सांगितलं आणि ते बोलले, की "चला ऑपरेशन तर नाही करायचंय मला, तर मी कधी निदान घेऊन तर बघतो काय होतं." तर ते पेशंट माझ्याकडे आलेलं. त्यांना मी जस्ट त्यांची पूर्णपणे जसं मी सांगितलं फिजिकल जनरल, मेंटल जनरल, पर्टिक्युलर जनरल आणि पूर्णपणे डिटेल केस टेकिंग घेतल्यानंतर आमच्याकडे लॅपटॉपमध्ये आम्ही बऱ्यापैकी रेपर्टायझेशन ही एक प्रोसेस असते. तर ती प्रोसेस केल्यानंतर एनालिसिस आणि इव्हॅल्युएशन त्या केसचं केल्यानंतर त्यांना एक मेडिसिन माझं फिक्स झालं आणि ते मेडिसिन मी त्यांना दिलं. अगदी 2 थेंब तोंडावर टाकले आणि दिवसभराचे एक 24 तासाचं औषध त्यांना दिलं आणि बाकी काही दुसरी औषधं महिन्याभरासाठी दिले. माझं असं एक्स्पेक्टेशन होतं, की कदाचित 15-20 दिवसामध्ये यांचा स्टोन बऱ्यापैकी डिझॉल्व्ह होईल किंवा 15-20 दिवसामध्ये यांना बऱ्यापैकी बरं वाटेल. पण आय वॉज सरप्राईज्ड लाइक ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे अगदी 24 तासामध्ये ते माझ्याकडे आलेलं ते गृहस्थ आले आणि ते बोलले, की "मॅडम मला असं मनातून असं वाटलं, की यांना परत जास्त दुखायला लागलंय की काय?" असं माझा कन्सेप्ट बरोबर. होता. पण ते बोलले, की "मॅडम स्टोन डायरेक्ट लघवी वाटे पडून गेलेला आहे आणि तो स्टोन मी घेऊन आलेलो आहे." म्हणजे ज्या बापरे! डब्बीमध्ये मी त्यांना कॉन्स्टिट्यूशनल सिंगल डोस दिला होता, त्या डब्बीमध्ये ते स्टोन घेऊन आले आणि असे माझ्याकडे बरेचसे स्टोन साचलेले पण आहेत. तर अशा अरे पद्धतीने हा एक माझा अगदी लक्षात राहणारा अनुभव आहे. 24 तासामध्ये किडनी स्टोन पडला आणि त्यांचं ऑपरेशन टळलं. आणि विशेष म्हणजे त्या व्यक्तीला पुन्हा लवकर किडनी स्टोनचा त्रास झाला झाला नाही. म्हणजे असं मला सांगायचं की बऱ्याचदा असं होतं, की त्या पर्टिक्युलर मेडिसिनचं इफेक्ट असा होतो, की परत रिकरन्सी रेट पण कमी होऊन जातो त्या पर्टिक्युलर आजाराचा. अजून एक केस जर तुम्ही मला विचाराल तर मला सांगायला आणखी आवडेल. एक माझ्याकडे OCDची पेशंट होती, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. तर तिला कोरोनामध्ये ती बऱ्यापैकी डिस्टर्ब झालेली आणि कोरोना झाल्यानंतर माझं असं निदर्शनास आलेलं आहे, की बरेचसे पेशंट सायकॉलॉजिकली इम्बॅलन्स झालेले आहेत. सायकॉलॉजिकली त्यांना कोरोना झाल्यानंतर किंवा कोरोना होण्याच्या त्या त्या पर्टिक्युलर फेजमध्ये पेशंट असे घाबरून गेलेले होते. तर त्या मानसिक लेव्हलला कंट्रोल करण्यासाठी पण होमिओपॅथीने खूप छान काम केलंय. त्या मुलीचे OCDमुळे ती कंटिन्युअसली जाऊन फक्त हात धुवायची, कपडे धुवायची, फक्त धुवत राहायची. त्याच्याने तिच्या हातांचे अक्षरशः सालं निघून गेलेले होते आणि ती पूर्णपणे मेंटली डिस्टर्ब झालेली होती. त्या मुलीला पण मी होमिओपॅथीमध्ये आमचे असतात काही मेडिसिन असंच सेम इव्हॅल्युएशन, एनालिसिस, रेपर्टायझेशन ह्या सगळ्या प्रोसेस करून एक तिचं सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटरच्या कन्सेप्टनी मेडिसिन काढलं आणि त्या मुलीचं आज लग्न झालेलं आहे. ती एकदम अरे वाह! हॅपीली मॅरिड आहे आणि ती मला येऊन मधून-मधून भेटते, सांगते, की "मॅडम तुम्ही मला तेव्हा ह्या मानसिक याच्यातून बाहेर काढलं. माझी ती सवय तर गेलीच सारखे-सारखे हात धुण्याची, पण माझी स्किन पण अगदी छान ग्लो करायला लागली आणि ती खरोखर हॅपी आहे." असे असून खूप बरेचसे अनुभव आहेत अरे मॅडम. वाह! बऱ्यापैकी मुलींमध्ये जेव्हा कॉलेज एजमध्ये असतात त्या,
किंवा आपण म्हणू शकतो ॲडोलसन्स एजमध्ये असतात, तर त्या एजमध्ये बऱ्याचशा मुलींमध्ये काहीतरी लव्ह अफेअर वगैरे अशा गोष्टी घडतात बरोबर. आणि त्याच्यामुळे त्यांचं ब्रेक ऑफ वगैरे झाल्यानंतर जे डिसअपॉइंटमेंट इन लव्ह हं. ते पर्टिक्युलर रुब्रिक आहे होमिओपॅथीमध्ये. बरोबर. म्हणजे असं पण आहे की ते पर्टिक्युलर किती डिस्टर्ब झालेले असतात त्या मुली आणि त्या डिस्टर्ब झाल्यामुळे त्यांचं पूर्ण पुढचं आयुष्य त्याच्यामध्ये सफर होतं. तर त्याच्यासाठी पण होमिओपॅथीमध्ये खूप छान काम आहे, म्हणजे काम करू शकतात होमिओपॅथिक मेडिसिन आणि असेही माझ्याकडे बरेचसे पेशंट आहे. प्लस जे 10वी-12वीला अभ्यास करून खूप थकलेले असतात, मेंटली डिस्टर्ब झालेले असतात, त्यांचा कॉन्फिडन्स गेन करण्याचे पण होमिओपॅथीमध्ये खूप छान औषधं आहेत. नक्कीच आमच्या श्रोत्यांना हे ऐकून आनंद होईल. त्यांना ही माहिती नसेल कदाचित, की कशा OCDसाठी किंवा जिथं कॉन्फिडन्स. आपण कन्सल्टंटकडे जातो, सायकॉलॉजिस्टकडे जातो, तर त्याच्यावर सुद्धा होमिओपॅथीमध्ये उपचार आहेत. येस, अतिशय 100% छान. आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण होमिओपॅथीकडे कसं बघू शकतो? अच्छा, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून म्हणजे मी जसं सांगितलं, नेचर्स लॉ ऑफ क्युअर. म्हणजे समजा आपल्याकडे एखादं पेशंट आलं आणि त्या पेशंटला आपल्याला ट्रीटमेंट द्यायची आहे आणि त्या ट्रीटमेंटमध्ये पेशंटला आपण प्रत्येक गोष्टीचं आजाराचं कारण बघून जे देतो, हं. नेचर्स लॉ ऑफ क्युअरला फॉलो करून देतो किंवा हे जे बेसिक सायन्स आहे, होलिस्टिक सायन्स आहे, हेच आपलं वैज्ञानिक दृष्टिकोन आपण दृष्टिकोन. म्हणू शकतो त्याला. किंवा आता बघा CCRH म्हणजे सेंट्रल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी रिसर्च सेंटर आहे आमचं. हं. तिथे बऱ्यापैकी संशोधन चालू असतात. तसेच शासनाने आपल्याला मान्यता दिली आहे. शासकीय रुग्णालयामध्ये होमिओपॅथीची एक पर्टिक्युलर जागा फिक्स असते. तसेच आपले सगळे मेडिकल कॉलेजेस असतात. या सगळ्या गोष्टीतून आपण म्हणू शकतो की इट इज बेस्ड ऑन सायन्स. इट इज नॉट ॲट ऑल मिथ. हे एक सत्य आहे. तर आता आपल्या चर्चेतून आपल्याला असं दिसून आलंय, की अगेन वन मोर थिंग, आयुष मंत्रालयाने सुद्धा आम्हाला इतका इम्पोर्टन्स दिलेला आहे हो, आता. हो. कारण बरोबर. त्वचेच्या आजारांमध्ये तर इतकं छान काम करतंय, की बऱ्याचदा आम्हाला असं म्हटलं जातं, की शासकीय रुग्णालयामध्ये स्किन प्रॉब्लेम आहे का? होमिओपॅथी घेऊन टाका. असं आजकालची सिच्युएशन झालेली आहे. अरे, म्हणजे आपल्याला असंच दिसून येते, की होमिओपॅथी हे मिथ नाहीये. नाही, नाही, नाही. ते एक आपल्याला शाश्वत उपचार पद्धती आहे. येस. थोडा वेळ लागू शकतो, हो. पण तुमचा उपचार जो आहे, तो नक्कीच म्हणजे रोग जो आहे, तो नक्कीच बरा होणार आहे. शेवटी आपल्या श्रोत्यांसाठी काही संदेश? की स्वतःहून औषधं घेऊ नका. प्रॉपर रजिस्टर होमिओपॅथिक मेडिकल प्रॅक्टिशनरकडनं औषध घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं संयम ठेवा. तुमचं औषध जर योग्य निवडलं गेलं असेल होमिओपॅथने, तर तुम्हाला 100% बरं वाटणार आहे. तुमच्या पूर्णपणे आजार तुमचा बरा होणार आहे. तर श्रोत्यांनो, आज आपण होमिओपॅथीकडे ये तर त्याचा इतिहास, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तत्त्वज्ञान, लोकांचे अनुभव अशा अनेक दृष्टिकोनातून आपण होमिओपॅथीचा आपण आज चर्चा केली आणि या चर्चेचा निष्कर्ष अतिशय चांगला निघाला, की होमिओपॅथीकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. आपले जे जुनाट आजार आहे, त्यांना बरे करण्यासाठी तर होमिओपॅथी एक वरदानच आहे. आज मॅडम आपल्याकडे आलात, त्यांनी आपला मौलिक वेळ आपल्या सगळ्यांना दिला. थँक यू मॅडम. धन्यवाद मॅडम. थँक यू मॅडम. तर आजचा आपला हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. SHGB पॉलिटेक्निकचे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी बघत राहा पॉलिटेक्निक पल्स. धन्यवाद. थँक यू.